सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कोट्यवधींच्या योजना राबवल्या जातात। शेतकऱ्यांना पशुधनाच्या माध्यमातून 2 पैसे मिळावेत यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून 80,000 रुपयांच्या म्हशीची स्कीम या ठिकाणी राबवली जाते। 25% रक्कम शेतकऱ्यांकडून भरून उर्वरित 75% अनुदान शेतकऱ्यांना दिलं जातं आणि 80,000 रुपये किमतीच्या म्हशी शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून दिल्या जातात। मात्र अकोट पशुसंवर्धन विभागाच्या भ्रष्ट अधिकारी ही संपूर्ण योजना कागदोपत्री राबवून संपूर्ण योजनेचे पैसे लाटत असल्याचा धक्कादायक प्रकार न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यात कैद झालाय। खामगावमध्ये गुरांच्या बाजारात आलेल्या लाभार्थ्यांकडून 2,000 रुपये घेऊन म्हशीसोबत फोटो काढून त्यांना 50,000 रुपये देऊन ते रवाना करत होते। महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनी या योजनेसाठी तब्बल 21,000 रुपयांचा डिमांड ड्राफ्ट पशुसंवर्धन विभागाकडे भरलेला आहे। विशेष म्हणजे या केंद्रावरती अधिकारी देखील उपस्थित होते। पशुसंवर्धन विभाग अकोटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या ठिकाणी म्हशीचं वाटप करण्यात येते। म्हशीचं वाटप करत असताना शेतकऱ्याला 21,000 रुपये भरावे लागतात। त्या 21,000 मध्ये शेतकऱ्यांना 80,000च्या 2 म्हशी दिल्या जातात। परंतु या खामगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। शेतकऱ्यांकडून 21,000 रुपये भरून घेतात खरे, परंतु या ठिकाणी जर का आपण बघितलं तर शेतकऱ्यांना म्हशी दिल्या जात नाही। त्याच्या व्यतिरिक्त जर का आपण बघितलं तर शेतकऱ्याला फक्त 50,000 रुपये दिल्या जातात। म्हणजे 80,000ची 2 म्हशी असताना त्यांना 50,000 रुपये या दिल्या जातात आणि म्हैसही दिल्या जात नाही। त्यामुळं या योजनेच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी जे आहेत 80,000च्या 2 म्हशी वाटप करत असताना त्यामधून 30,000 रुपये जे आहेत ते स्वतः ठेवून घेतात आणि 50,000 रुपये एवढेच शेतकऱ्याला दिले जातात। अतिशय मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा म्हणावा लागेल। आज जे आहे ते 200 म्हशीची नोंदणी या ठिकाणी झालेली आहे आणि शेतकऱ्याकडून 80,000 न देता 50,000 रुपये देऊन प्रत्येकी 30,000 रुपये या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी या ठिकाणी घेत असल्याचा प्रकार हा न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यात कैद झालाय। अतिशय धक्कादायक हा प्रकार या ठिकाणी न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून आता संबंधित अधिकाऱ्यावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा।